नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या अत्यंत महत्वाच्या कॉफी विथ रिंगण या मालिकेमध्ये असं एक व्यक्तिमत्व सहभागी होत आहे किंवा ज्यांच्याकडे आज आम्ही आलेलो आहोत की ज्यांची महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा असते, त्यांचा परिचय, त्यांची ओळख करून देण्याची गरज आता महाराष्ट्राला उरली नाही. ते लातूर जिल्ह्यातील औशाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्याकडे आज खास नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आम्ही आज त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि त्यांच्याबरोबर संवाद करणार आहोत. साहेब, पहिल्यांदा तुम्ही आम्हाला एवढ्या धावपळीत वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. रिंगण लाईव्हच्या सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. आणि खरं म्हणजे आपण विधानसभेची निवडणूक अत्यंत जोरदारपणे पहिली जिंकली, दुसरी जिंकली आणि आज पहिल्यांदाच तुम्ही आता नगरपालिकेच्या निवडणुकीला फाईट करताय. काय फरक वाटतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? फरक तर काय, निवडणूकच आहे, पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या कार्यकर्त्यांनी मला आमदार केलं त्यांच्यासाठी मी स्वतः अंगावर घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या निवडणुकीत एवढं शहरात लक्ष नाही दिलं जितकं मी आता देतोय. कारण शेवटी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा नगरपंचायत ह्या निवडणुका कार्यकर्त्यांचं जीवनमान घडवणाऱ्या असतात. कार्यकर्ता इथून घडतो, त्यामुळे कार्यकर्त्याची ही तसं लिटमस टेस्ट आहे म्हणलं तरी काय हरकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आपण कार्यकर्त्यांसाठी आपण स्वतः झुकून दिलेला आहे. एकूण 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अशा 24 लोकांना आपण उमेदवारी दिली आहे. पण आपण जर कधी नजर टाकली असेल, आपण भारतीय जनता पार्टीचे मूळ कार्यकर्ते माझ्या माहितीप्रमाणे 5 पेक्षा अधिक नाहीत. काय सांगा? नाही, काही अंशी ते खरं जरी असलं आपण सत्तेच बोललं पाहिजे. काही अंशी ते खरं आहे, पण माझा फोकस विनिंग कॅन्डिडेटवर आहे. ओके. जो विकास या निमित्तानं औषधामध्ये होतोय, त्या विकासाचा वरू हा रोखला जात होता. आज खऱ्या अर्थानं गेल्या 30-40 वर्षामध्ये एवढा विकास कधी औषधानं पाहिला नाही. खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनच्या औषधकारांची विकासाची भूक आहे. ते मरणे बसवराजांनी काही अंशी पाया रचला विकासाचा किंवा चेहरा दाखवला, मी त्याच्यावर कळस करतोय. त्याच्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही बघाल तर साधारण 500-700 कोटी रुपये फक्त औसा शहरासाठी आलेले आतापर्यंत माझ्या काळामध्ये. एवढे गेल्या 50 वर्षात आले नसतील. नाही. आणि हे जी राष्ट्रवादीची मंडळी आली निवडून, तर हे नाही रोख लावणार. कारण यांच्या हातामध्ये नसताना सुद्धा काही मुस्लिम समाजामध्ये, मी आमचे अक्रम खान आणि आमचे शहराध्यक्ष त्यावेळेस सुनील उडगे, मी यांना बोलून घेतलं आणि यांना सांगितलं की बाबा आपल्याला मुस्लिम समाजांना काही निधी द्यायचा आहे, तर तुम्ही मुस्लिम समाजाचे किती मदरसे आहेत, किती दर्गे आहेत, किती मस्जिद आहेत, त्यांना जाणारे अप्रोच रस्ते किती आहेत, किती मीटरचे आहेत, एकदा मोजून घ्या. तर तुम्हाला अक्षरशः सांगतो, टेप लावून सुनील उटगे, अक्रम खान त्यांच्या मंडळींनी टेप लावून मोजून मला रस्ते दिले आणि मी 17 कोटी रुपये त्यासाठी रिलीज केले. मुस्लिम समाज इतिहासामध्ये पहिल्यांदा होतं इतिहासामध्ये. आणि मुस्लिम वस्त्यामध्ये पुन्हा. आता मी काय म्हणतो, कडकर गल्लीमध्ये रात्री 10:30 वाजता तिथली मंडळी सगळं रस्त्यावर येऊन माझा सत्कार करायला, मुस्लिम समाजाची. त्यांनी सांगितलं की साहेब 70 वर्षामध्ये आमचा येत रस्ता झाला नाही, तुम्ही रस्ता केला, आम्हाला, आम्ही तुम्हाला विसरणार नाही. हा जो विकास आहे, मग ह्याला सुद्धा त्यांनी काय केलं, पुन्हा वक्फ बोर्डमध्ये चॅलेंज केला. कारण हे प्रॉपर्टी वक्फ बोर्डाशी निगडीत असतात, हे मला माहित नव्हतं. होय. आणि वक्फ बोर्डातून स्टे घेतला. विकासाला अडथळा कसा आणायचा हे शिकायचं असेल तर त्यांच्याकडून शिकावं. ते 6 महिने मला त्यात बरेचदा गेले वक्फ बोर्डामध्ये. म्हणजे दर्ग्या पुढे किंवा मस्जिदी पुढे, दर्ग्या पुढे, मदरशा पुढे काम करायचं नाही. विकास कब्रस्तान पुढे सुद्धा, कब्रस्तान पुढे काम करायचं अशी भूमिका ह्यांनी घेतली. रेकॉर्ड आहे, मी खोटं बोलत नाही. रेकॉर्ड दाखवतो. मग पुढे चॅलेंज केलं, ते कामं थांबवली. हे सगळं औषधाच्या मुस्लिम समाजात समोर गेलं असेल. समोर गेलं, मी आता तिथं समोरच भाषेतही बोलतोय ना. आणि आपल्या ज्या वस्तीत आहेत ह्या बाकीचा विकास करतात. हा हायकोर्ट पाठवलं त्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी. टेंडर्स मॅनेज केले नाहीत, आम्हाला जिओ टॅगिंग दिले किंवा जे काही कारण असतील त्या कारणासाठी त्यांनी ते बाकीचे काम हायकोर्टामध्ये स्टे घेतला. म्हणजे कामाला कसं व्यत्यय आणायचं, काय म्हणजे त्यांची मानसिकता बघा. आता मी सांगतो, हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष असताना
सुनील उडगे, वाजपेयी दादा हे सगळी मंडळी आमच्याकडे आली होती की औशेकर गेल्या अनेक वर्षापासून मागणीचं पाणी मागतो ते दिलं पाहिजे, कारण तावरचा सोर्स कमी पडतो, तो दिवाळीनंतर आटतो, त्यामुळे मागणीचं पाणी पाहिजे म्हणल्यावर मी सीएम साहेबांची ओळख करून दिली, सांगितलं, साहेबांनी तात्काळ निधी मंजूर केला, म्हणजे मंजुरी दिली आणि सीएमने घोषणा पण केली. 45-48 कोटी रुपयाची योजना आपण दिली, नंतर वाढली 6 कोटी रुपये. त्यावेळेस नगराध्यक्ष हे होते, आम्ही विकास आढावा होता. नगराध्यक्ष तुम्ही असताना आम्ही पाणी दिलं ना तुम्हाला. हो, खरी गोष्ट. आमचा सत्कार केला, सत्कार त्यांनी केला, राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला आठवतो तो कार्यक्रम केला आमचा त्यांनी. आणि असं एकीकडे आम्ही असं बघत असताना इकडे हे असं बघतात आणि विकासाला प्रत्येक ठिकाणी आढावा. आता दुसरं सांगतो मला, मी स्टेडियमसाठी अविनाश कांबळे डेप्युटी कलेक्टर, शोभा पुजारी तहसीलदार होते. होय होय. मी त्यांना अथॉराईज केलं आणि त्यांनी एक पटेल म्हणून लातूरचे आहेत गुजरातचे, त्यांच्याशी सौदा केला. पण आम्ही ऍडव्हान्स नाही देऊ शकलो, कारण ते कॅश देता येत नाही ना, कारण शासकीय व्यवहार आहे, तो चेकच व्यवहार करावा. तेवढंच राहिलं. त्यांना कळालं रात्री की आम्ही 14 जागा घेतली म्हणून त्या पटेलची. दुसऱ्या दिवशी घरी जाऊन बसून तो सौदा कॅन्सल करायला लावला. म्हणजे समजा काय भाव घेतलं शासनानं, 15 लाख रुपये, मी 20 लाख रुपये देतो, हे घ्या 1 लाख रुपये ऍडव्हान्स. होऊ दिलं नाही, तो बारगळला. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला मी. बागवान समाजाची मंडळी माझ्याकडे आली होती, स्मशानभूमीचा विषय होता, ते मार्गी लावला मी त्यावेळेस. आता कोणते शिव होते ते आपल्यात, छोटा अजिंक्य काय ते नाव आहे, चव्हाण, आम्ही ते मार्गी लावला. ते गुन्हे त्या पाय घातला, उसके पास क्यों गए. आता गोरखनाथ महाराज माझ्याकडे आले होते, पुन्हा ते महादेव कटकेचे वडील आले होते, सुनील उडगे आले होते. त्यांची शेती ह्या बाजूला आहे. होय. त्यांना अप्रोच रस्ते इजी सोडून पाहिजे होते, MREs पाहून. त्यासाठी एनओसी लागते नगरपालिकेची, ती एनओसी दिली नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आडवा. असे तुम्हाला कित्येक उदाहरण देऊ शकतो मी आडवाडवीची. विकासाला आडवा येणारा म्हणून. दुसरं, ज्या हिंदू कॉलनी आहेत जाणीवपूर्वक दुरुस्त केल्या गेल्या त्यांच्या काळामध्ये. आमच्या समजा आता माळी गल्ली आहे, धनगर गल्ली आहे, ब्राह्मण गल्ली आहे, नागराज पंपाच्या पाठीमागचा एरिया आहे, हिंदू बोल वस्ती, हिंदूच असते. हिंदू बोल म्हणजे काय, हिंदूच असते, 100% हिंदू असते. तिथं त्यांनी लाईट दिली नाही, वीज नळ दिलं नाही, खडा टाकला नाही मुळमाचा, त्या लोकांना जायला रस्ता नाही आज. ओके. असं उडून जावं लागतं जाणीवपूर्वक. हा जातीवाद, हा द्वेष. मी तर या निमित्तानं मुजबुद्दीन पटेल प्रवृत्ती ही जातीवादी एक विकृत आहे, काय म्हणजे काय, कसली प्रवृत्ती म्हणावं खरं तर. जातीवादी बी म्हणण्यापेक्षा विकृत म्हणणं जास्त, विकृत म्हणणं बरं राहील त्यात. मी या निमित्तानं हिंदूला विरोध करतो तर मुस्लिम समाजाला आपण विरोधच केले ना आता आपण म्हटल्याप्रमाणे. मी या निमित्तानं ऍडव्होकेट मुजबुद्दीन पटेल साहेबांचं स्मरण करू इच्छितो. अगदी. त्यांचं स्मरण करणं आवश्यक आहे, कारण त्यांनी इतकं नगरपालिका चालवली, पण असा जातीवाद किंवा बुद्धिभेद नाही केला. 24 वर्ष नगराध्यक्ष होते आणि माणूस म्हणून सुद्धा मला पहिल्या निवडणुकीत त्यांचा आशीर्वाद मिळाला, पण माणूस मला खूप भावला तो. माणूस म्हणून त्या माणसाला असं कधी वागलं नाही. बरोबर आहे. आणि हे एकीकडे असं वागतात. आता मला यांना म्हणायचं आहे, मुस्लिम समाजामध्ये तुम्ही खरं तर मुस्लिम दृष्टी तुम्ही म्हणल्यावर खरं आहे, विकृत म्हणावं का मुस्लिम हिंदू विरोधी म्हणावं, तर मुस्लिम विरोधी आहेच ना. कारण हायकोर्टात तुम्ही प्रकरण घालता, ते मुस्लिम विरोधी झालं. दुसरं मला सांगा, ओबीसीला आरक्षण सुटलेलं आहे. होय. ओबीसी महिला, करेक्ट. आपल्या औषधामध्ये मोमीन समाज आहे, कुरेशी समाज आहे, मनियार आहे, बागवान आहे, धोबी आहे, भरपूर समाज, 7-8 जाती ओबीसीच्या आहेत. होय. एखादी बहीण घ्यायला इथे नाही मिळाली का या जातीमध्ये? स्वतःच्या बहिणीला दिले, स्वतःच्या बहिणीला दिलं. स्वतःची बहीण किंवा स्वतःची लेख हीच का नगराध्यक्ष असावी? आम्ही तो विचार केला का? आम्ही व्यापक विचार केला. आम्ही जे ओबीसी आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिली, आणि ते पण ओरिजिनल ओबीसीला. तुम्ही ओरिजिनल ओबीसी मूळ ओबीसीला आपण मूळ ओबीसी म्हणून आपण त्यांना दिलं. आता इथं मराठा ओबीसी मागत होते. होय, तेच म्हणतो मी. आता लिंगायत समाज ओबीसी आहेत. पण भाजपची जी विचारधारा आहे त्याला अनुरूप किंवा घटनाकारांना जे अभिप्रेत आहे, घटनाकारांना अभिप्रेतच नाही. इथं तुम्हाला थोडा संघर्ष करावाच लागलाय. थोडा झाला की मूळ ओबीसी कडे वळताना नवीन ज्यांच्याकडे. पण मी माइंडसेट तयार केलं होतं. मला काही विद्वानाने सल्ले पण दिले होते किंवा तुम्ही मूळ ओबीसीला द्यावं. तर तो सल्ला पण मी मानवला आणि मी ठरवलं की मूळ ओबीसीला द्यायचं. शेवटी काय का होईना
त्याच्यामुळे आपण तो निर्णय घेतला. तर तुमच्यावर आरोप करतोय आता अफसर की तुम्ही लातूरचा उमेदवार आणला. आता हा ह्याला मी चांगलं उत्तर देऊ शकतो. हो बाबा, त्याला उत्तर दिले सभेतून सुद्धा. लातूर काय भारत पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या बांगलादेशचा भाग नाही. एक तर लातूर 8-9-10 मिनिटाचं अंतर आहे. होय. ठीक आहे, तरी पण इथले अनेक राजकारण्याचं घर लातूरला आहे. हा. अनेक म्हणण्यापेक्षा सगळ्यांच आहे. अगदी अगदी आहेच. तर नाव शकत म्हणायचं नाही का? बरं, तुम्ही मूळ करायच्या, तुम्ही औषध देऊन राहिले. तुम्ही सुद्धा विषयाच्या मुळे नाही. तुम्ही मूळ करायच्या लातूरच्या, तुम्ही औषध देऊन राहिलं. करेक्ट. दुसरा, त्यांची बहीण माझी बहीणच आहे. बरोबर आहे. परवीन ताईंना तुम्ही उमेदवारी दिली. त्याचा सासरा कुठला आहे? आंबेजोगाई सासरा आहे त्यांचा. ते नोकरीला इथं आले असतील, पण मूळ सासरा कुठला आहे? आंबेजोगाई. लेख आणि सून यामध्ये फरक केला पाहिजे. लेख ज्यावेळेस आपण दुसऱ्याला देतो त्या घरची लक्ष्मी होते. जेव्हा दुसऱ्याचे लेख आपण आपल्या घरी आणतो ती सून असते, ती आपली लक्ष्मी होते. करेक्ट आहे. आमची उमेदवार ही अवशेष सून आहे. क्या बात आहे. आणि ती आमच्या अवशेष लक्ष्मी आहे. तुमची बहीण असेल, माहेर असेल, पाहुणे आहे ती, पण ती पाहुणी आहे. ते तिथली सून आहे. त्यामुळे ते आंबेजोगाईची लक्ष्मी आहे. माझी विनंती आहे बाबेला की तुम्ही जाऊन तिथं आंबेजोगाई हवं, लढलं पाहिजे तिथं, लढलं पाहिजे. त्यामुळे हा मुद्द्याला काही अर्थ नाही. तिकीट वाटपामध्ये तुम्ही ओबीसीला एक महत्वाचे एक डॉक्टर असणाऱ्या किंवा शिक्षित असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली, पण खालची तिकीट वाटप करताना काही गडबड झाली असं वाटतं कधी? नाही, गडबड काही ठिकाणी झाली आहे, खरं आहे. त्याचा उद्देश काय होते, उद्देश राजकीय. ओके. त्यामुळे आमच्या 1-2 कार्यकर्त्यांना अन्याय झालाय, पण मी ती भरून काढेल ना. मग दिवसभर प्रचार आणि मग पुन्हा रात्री पुन्हा यांना समजवण्यामध्ये बराच वेळ आपला जातोच नाही. पण मी डिझास्टर मॅनेज केलेलं आहे पूर्णपणे. ओके. कुठे काय राहिलेलं नाही, आता नाराजी नाही, प्रत्येक जण कामाला लागलेले आहेत. काही ठिकाणी झालंय, पण मी यावेळेस पूर्ण तुम्ही बघाल तर खरं म्हणजे विनिंग मला महत्व दिलं मी. ओके. समजा राजू पाटलांनी उमेदवार मागितले तर मी त्या गल्लीतल्या किमान 10-20 लोकांना विचारलेलं आहे किंवा कसं राहील, कोण करावं, कसं होईल. इथल्या पत्रकारांशीच मी संवाद साधलेला आहे. इथल्या काही समाजसेवेशी मी संवाद साधलेला, बाबा काय करता येईल. काही डॉक्टरांशी मुद्दाम बोललोय, बाबा काय तुमचं मत काय कोणाला द्यावं उमेदवारी. त्या ठिकाणी एवढा मी उमेदवार मागितलेली आहे. तर मी तसं चाचपणी करून दिलेलं आहे. म्हणून विनिंग त्यावेळेस काय ठेवलं आपण, शेवटी जिंकणं महत्वाचं आहे बघा. त्यामुळे आमचा 1-2 कार्यकर्ता अन्याय झाला, त्यांना कुठे ऍडजस्ट करता येईल. शासकीय कमिटी आहेत, पद आहेत, पार्टीचे पद आहेत, त्यांना कुठे देता येईल. त्याच्यामुळं माझे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, हा नाराज झाला असला तो क्रमण कार्यकर्ता आहे. तो नाराज होईल, 2 दिवस बसेल, पण पुन्हा कामाला लागेल. तो लागले कामाला. अजित पवारांची परवा सभा झाली राष्ट्रवादीच्या प्रचारात. तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, बाकी कोणाचं काय, कोणाचं म्हणजे तुमचं, म्हणजे नाव जरी तुमचं घेतलं नसलं तरी मी अंशाला निधी देणार आहे, नाही अफसरला तुम्ही निवडून द्या असं त्याने आवाहन केलं. दादांचं राजकीय ते कार्यकर्ते आहेत, त्यांच्या दादाने, कारण ते दादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. होय. दादांना यावं लागलं असेल, पण दादांचं माझं अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. होय. तुम्ही मला दादा काय बोललेले आहेत, दादा माझ्याकडे बोलूच शकत नाही, कारण माझ्या बोलण्याचं काय नाहीच आहे. उल्लेख नाही म्हणजे उल्लेख नाही करा, कारण माझे त्यांच्या दादांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. पण राजकीय म्हणून त्यांची मजबुरी त्या यावं लागलं असेल, ते बोलले असतील. चावी, तिजोरीची चावी त्यांच्याकडे असली तरी दादागिरीला तुमच्याकडे बघा, तिजोरीला 2 चाव्या असतात, लॉकरला 2 चाव्या असतात. लॉकर 1 चावी 2 असतात. एक चावी सीएम कडे, एक त्यांच्याकडे आहे, सीएम माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे चावी जरी दादाकडे असली तर दुसरी चावी दिल्याशिवाय चावी ती लॉकर उघडतच नाही. दोन्ही चाव्यांची गरज आहे आणि दोन्ही चावी माझ्यासोबत आहेत. माझं आव्हान आहे दादांना, त्यांनी एक काम सांगायचं, मी एक सांगायचं. कोण अगोदर करतंय बघायचं. दादा कोणाचं काम करत ते आहे बघायचं. खरी गोष्ट आहे. दादा त्यांचे नेते, दादा माझे नेते. बरोबर आहे. दादाचे नेते राजकीय होत्या, दादाचा माझा वैयक्तिक स्नेह आहे. त्यामुळे दादा मला कुठलंच नाही. एकनाथ शिंदे सुद्धा आहे, साहेब सुद्धा मला नाही म्हणूच शकत नाही कोणी. मी इतकं प्रेम कमवलेलं आहे किंवा प्रेम दिलेलं आहे. आपल्याला महायुतीच्या विरोधातच लढावं लागेल अंशाला असं वाटलं होतं आपल्याला? वाटलं नव्हतं, कारण दादालाही बोललो होतो मी, दादा माझी तयारी आहे. आणि मी प्रेसला आव्हान केलं होतं की बाबा आपण मिळून करू. त्यांनी चर्चेला चाललीच. चर्चेला आले असते तर मी वरचं पद त्यांना दिलं असतं, खालचे आम्ही घेतले असते, किंवा खालचं त्यांना वरचं आम्ही घेतलं असतं. काय तर वाटाघाटी केल्या असत्या. पण मुळामध्ये आम्ही एका पुढे केला होता या म्हणून. तिने आमचा धीडकारला, आलीच नाही चर्चेला. त्यामुळे मी दादाला सांगितलं, दादा मी तर तयार होतो युती करायला,
ओके. आता शिंदे साहेब युती केलीच ना आपण. होय होय. पण तुमच्या युती करता पण तो आलेच नाही बोललो बाबा माझ्याकडे चर्चेला. दादांनाच आश्चर्य वाटला. जाऊ दे मला तू प्रचाराची जवळपास एक फेरी आपली पूर्ण झाली आहे. 1-2 वाट काय राहिल्या असतील पण जवळपास झालंय. काय वाटतं तुम्हाला? मला तर पूर्ण खात्री आहे की मी 18+ आहे आज. 18+. आणि वरचा उमेदवार तर आमचा 2,500-3 हजारच्या पुढे येतोय. 3,000 न वरचा. तर मी 5,000चा गणित घालतो मी. मला गणित घालायचं ते 5,000च्या पुढचं. कारण बघा तुम्ही सुद्धा या अंशामध्ये जन्मलात, अंशामध्ये वाढलात. 40 वर्षापासून तुमचा राजकीय विश्लेषक म्हणून तुमची ख्याती आहे. मुस्लिम समाजामध्ये जे परिवर्तन होते ना इथं निश्चित हे महाराष्ट्र कुठंच नाहीये. खरी गोष्ट आहे. आणि भारतीय जनता पार्टी बरोबर म्हणून म्हणतो वेगळं वाटतं. मला पण वेगळं वाटतं. कारण मुस्लिम समाजामधले 27 जणांनी माझ्याकडे उमेदवारी माहिती होती. होय होय. मी 7 जणांना देऊ शकतो. हे मोठं परिवर्तन आहे. मुस्लिम समाजाला हे कळालंय की कौम खतरे में नहीं है, इससे कौम को खतरा है. आणि विकासाला अडवणारा कोण आहे हे कळालंय. मुस्लिमाचं काय भलं केलंय? मी तो मुस्लिमांना म्हणणार आहे. मी बाबांनाच प्रश्न विचारणार, बाबा सांगा तुम्हाला मतं काय दिली मुस्लिमांनी? मुस्लिम समाजामध्ये 9 ओबीसी जाती त्या अंशामध्ये. तुम्ही त्यातल्या ओबीसीला का उमेदवारी दिली नाही? तुम्ही उमेदवारी कोणाला दिली आहे? तुमच्या घरच्यांना. म्हणजे साला असेल, खाला असेल, भाऊ असेल, बहीण असेल, आत्याचा नवरा, याचा नवरा, ह्याच्यामध्ये तुमच्या 9 उमेदवार आहेत. आणि बाकीच्या 9 उमेदवारी ज्या आहेत त्या निवड शाळेतल्या शिक्षक, शिपाई, त्याचा भाऊ, बहीण, भाऊ, बायको, पत्नी उमेदवार हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या बाहेर नाहीच आहे. आणि बाकी त्यांच्या आहेत उमेदवारासाठी पण ठीक आहे, बाकीचे असतील. पण 90% उमेदवार घरातच आहेत. शिक्षकांना किंवा शिक्षक काय त्याची आवाज करूच नाही. अरे खेळखंडोबा केला त्या खुर्चीचा. नगराध्यक्ष पद हे मानाचं सन्मानाचं पद आहे. त्या पदाचा खेळखंडोबा केला. कोणाला तरी बसवायचं, रजेवर पाठवायचं, सह्या करून काळाबिडा करायचं. काय चाललंय? मला ते कुरेशी म्हणून कोणीतरी नगराध्यक्ष केले होते त्यांनी. अच्छा. त्यांनी सहीला नकार दिल्याच कळालं मला परवा. त्यामुळे त्यांना काढलं पण दुसऱ्याला केलं. म्हणजे हे का संगीत खुर्ची आहे का? कामांच्या ऑर्डर ते स्वतःच्या काळात काढतात आणि बिलांच्यावर सह्या त्या दुसऱ्या काम करून घेतात. ही अशी तसा तो डोकेबाज नाही, डोकेबाज आहेच आहे ना. हुशार तर आहेच, आवाजच नाही. पण त्यांनी ही हुशारी चांगल्या कामासाठी वापरावी. हे विघातक काम आहेत. विघातक. दुसऱ्या अडकवायचं आपण मोकळं राहायचं. आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. अच्छा. ब्लॅकमेलिंग नाही तर काय? आणि अशा पद्धतीने अशी लूट झालेली आहे. आणि लूट बी होऊ देणार नाही. आणि हे मुस्लिम समाजाला लक्षात आले आता ही लूट झाली. हे गाळे जे आहेत ना, माझ्याकडे यादी गाळ्याची आता. हो. हे गाळे कोणाला आहेत? माझ्या मुस्लिम समाजाचा एक 8 दिवसापूर्वी एक लंगडा माणूस आला होता. त्यांनी सांगितलं साहेब मी गाळा माहिती मला दिला नाही. मग ते अपंगाच्या कोट्यात द्यावं लागतं. तर एक हे जवळचा त्यांच्या नातेवाईक सर्टिफिकेट 45% ज्याचं ब्लाइंड आहे, पूर्ण चांगला आहे, सर्टिफिकेट काढला असेल त्याने बहुतेक, तर देऊन टाकला. म्हणजे काय तुम्ही कुठल्या लेवलला चाललात? म्हणजे कुण्या मुस्लिमाचं भलं केलंय त्यांनी? सांगा कुण्या मुस्लिमाचं भलं केलंय? स्वतःच्या परिवाराशिवाय कुण्या मुस्लिमाचं भलं झालंय? बरं, कॉन्ट्रॅक्टरशिप करत असताना मी आज जे रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कामं देतो. म्हणजे ते मुस्लिमाचे असेल, लिंगायत असो, मराठा असो, रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, तो त्यांचा व्यवसाय आहे, त्यांना मी कामं देतो. ह्यांची गुद्दर ह्यांच्या कशीच स्वतःची निगडीत गुद्दरी सगळी, स्वतःच सगळं, जीसीबी स्वतःचा, सगळं स्वतःच. मग तुम्ही दुसऱ्याला काय जाऊ देणार का नाही? म्हणजे सगळं सेंट्रली, हे सेंट्रलायझेशन परवडत नाहीये. म्हणून आपण डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे. आपण सगळ्यांना समान संधी आहे. आणि जे घटना अभिप्रेत आहे त्या ठिकाणी आपण 30 माणसं दिलेली आहेत. आम्ही असं कुठेही काय ओव्हरलॅप केलेलं नाही. औसा शहराच्या म्हणजे सौंदर्यात भर पाडण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या 1-2-4 मोठी जी कामं होती ती आपण जवळपास आता पूर्णत्वाकडे आणले. बस स्टँडचा विषय होता तो आपण मार्गी लावलाय. त्यानंतर आता मोठं हॉस्पिटल तुम्ही औषधामध्ये प्रचंड मोठं बांधताय. त्याची चर्चा मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात आहे ना. आम्ही जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा विचारतो काय कशा पद्धतीचं ते हॉस्पिटल आहे. बरीच मंडळी ते आता भविष्यामध्ये बघायला सुद्धा येतील. तो खूप मोठा प्रश्न पडला. अशा ह्या लेवलचं हॉस्पिटल सोलापूरला आहे, नांदेडला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे. सिनियर डिव्हिजनचा प्रश्न औषधाचा खूप सिनियर डिव्हिजन म्हणजे बघा सिनियर डिव्हिजन किती महत्वाचं आहे. शेतकऱ्याच्या केसेस तालुका कोर्टातून जिल्हा कोर्टात जायच्या. एखाद्या शेतकऱ्याला लातूर जावं लागायचं, अख्खा दिवस जायचं. तिथला वकील कोण लावायचा? इथला वकील इथं, तिथला वेगळा वकील लावायचा. आता काय झालं, उलट झालंय. आता लातूरचे वकील अवसर वेगळे आहेत.
वकिली करायला. होय होय. सिनियर डिव्हिजन आला होता आपल्याकडे. त्याच्यामुळे इथल्या लोकांची सोशल थांबली, इथल्या वकिलाला मान सन्मान मिळाला, इथल्या वकिलाचं उत्पन्न वाढलं. सिनियर डिव्हिजनची मागणी खूप जुनी होती, होत नव्हती, कारण त्याला किलोमीटरची मर्यादा होती. करेक्ट आहे. 40 किलोमीटरचं अंतर पाहिजे. आपलं तर 16 किलोमीटर अंतर आहे, तरी ते झालं. तरी आपण ते स्पेशल केस लावल्यामुळे ताकद लावली म्हणजे काय, शिंदे साहेबांनी सीएम झाल्यानंतर दुसऱ्या कॅबिनेटचा निर्णय नाही, दुसऱ्या कॅबिनेटचा. त्यावेळी 2च मंत्री होते, शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. 2च कॅबिनेट निर्णय घेतलेला, अवसर सिनियर डिव्हिजन मिळाला आपल्याला. इनफॅक्ट त्याच्या अगोदर आमचे शिवसेनेचे मंत्री होते लांजरी मिनिस्टर, त्यांनी नाकारलं, देऊ शकत नाही म्हणले. आता सगळ्या काय मोठी विजन म्हणजे शहराच्या संपूर्ण शहराचं विजन माझं आहे. मोठ्या आता गोष्टी काय मला हे पाणी रस्ते या मूलभूत गोष्टी आहेत ते होत राहतील, त्या आपण करत आहे. मला हे शहर क वर्ग नगरपालिका आहे, महाराष्ट्रातलं नंबरचं शहर करायचं. ओके. स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर शहर करायचं. स्वच्छ करायला जनतेची गरज लागेल, जनतेची साथ लागेल. सुरक्षित आम्ही करू. लॉ अँड ऑर्डरचा विषय आता आम्ही काय करतोय, 6 टेंडर प्रोसेसला आहे. आता आचारसंहिता लागल्यामुळे टेंडर झालं. 6 कोटी रुपयाचे कॅमेरे बसवते आपण औषधामध्ये. हे औषध पहिलं शहर असेल क वर्ग मध्ये महाराष्ट्रामध्ये. आणखीन मी शिवला सांगितलंय, तुम्ही डीवायएसपी आणखी सर्वे करा पीआय म्हणून, आणखीन कोण लागतील कॅमेरे बघा, अजून 4 कोटी लागू द्या, पण संपूर्ण औषध शहर सीसीटीव्हीच्या अंडर आपल्याला आणायचं, जेणेकरून 0 क्राईम या ठिकाणी होईल. कारण काय आज पण आपल्याकडे सकाळ सकाळी शाळा रांगोळी करण्याची प्रथा आहे. होय होय. मग ते चेंज त्याच्यात येतात, सकाळी चेन ओढून घेतात किंवा मंगळसूत्र ओढून घेतात. अजून आहे थोडं आहेच ना. मग आणखीन काय छेडछाड होते काही ठिकाणी, बाहेर थोडस जास्त छेडछाड होते, म्हणून ते छेडछाड पण होऊ नये आणि आपल्या महिला माता भगिनी सुरक्षित राहाव्या. आणि येऊनच काय मग चड्डी गँग आलती बामध्ये, चड्डी आपल्या कॅमेऱ्याने ट्रेस केली ती. हो. आपल्या घरचे जे कॅमेरे आहेत वरचे, कॅमेरे स्ट्रॉंग आहेत एकदम. अशा प्रकारे शेअर कॅमेरा आपण औषधामध्ये लावणार, जेणेकरून ते टू व्हीलरचा नंबर सुद्धा स्ट्रेस व्हावा. त्यामुळं क्राईम ऑटोमॅटिकच कमी होणार आहे आणि सुरक्षितता आपण महिलांची होणार आहे. पाणी तर आपण देतोय, आता पाणी माझ्या 1 दिवसाला पाणी द्यायचं आपल्याला. पण पाण्याची योजना रेंगाळली आमदार साहेब. तर ते काय टेंडर झालंय, सगळं झालंय, आता काम थांबलं. ते काम मी काय थांबवलं काही ठिकाणी, ते कोर्टामध्ये गेले होते रस्ते फोडणे म्हणून. पण आता आपण कोर्टाला लिखित दिलेलं आहे, बाबा जे रस्ते मजबूत केलेले ते तोडणार नाही, पुढे करू आपण. त्यामुळं आता काम सुरू झालेलं आहे. वाढीव काम जे आहे, आपण बघा पाणी पुरवठा योजना तर दिलीच, पण काही ठिकाणी एक्सटेन्शन पाणी पुरवठा आपण दिली 52 कोटी रुपये त्यासाठी दिलेले, मग तेही चालू झालेलं आहे. आता हा जो ट्रॅक आहे, तुम्ही बघता हा रस्ता आपण सिमेंट रस्ता केला, का केला तर सकाळ सकाळी इकडे महिला मंडळी सगळी मंदिर आहे, मंदिर आहे. मग मी तर तुम्ही उमरेपर्यंत जावा, आता काय अडचण नाही. पुढे हा ट्रॅक करतोय आपण, याला जोडणार एमआयडीसी जोडणार रस्ता 100 मीटरचा रस्ता, 100 फुटाचा रस्ता आहे. तो रस्ता पण वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, एक सिमेंट रस्ता चांगला 800 मीटरचा आहे, तो पण करतोय आपण, जेणेकरून इथल्या इथं जरी फिरलं त्यांनी तरी 2 किलोमीटर फिरणं हवं. म्हणून आपण आवश्यकरांच्या सुखसोयीसाठी आपण एक चांगला औषध आपल्याला घडवायचा आहे. मी तर असं म्हणतो की बारामती नाही करणार, होऊ शकत नाही, कारण नॅचरल सोर्स वेगळे आहेत, पण मराठवाड्यातली बारामती औसा करणार. मराठवाड्याची बारामती लोक बघायला आले पाहिजे. साहेब आपल्या शहरामध्ये 3 तलाव आहेत, अत्यंत महत्वाचे तलाव आहेत. त्या तलावाची वाट लावली आणि या तलावाच्या संवर्धनासाठी काय 10-11 कोटी रुपये खर्च झाल्याचं ऐकतोय, किंवा तेही म्हणतात की आम्ही मोठ्या तलावाचं संवर्धन केलंय. तलाव मी तर ऐकलं, तलाव केले, ते दोघं बापले फिरले, त्या बोटी नावेत बसून एकदा त्याचे फोटो आलेले आणि ती बोट बी आम्हाला आनंद तलावी गेला, गेलं कुठं. म्हणजे तुम्ही बघा, निलंगा वेस्टचा रस्ता मेन रोड पर्यंतचा त्यांनी अर्धा केलाय, आम्ही अर्धा केलाय. आमची क्वालिटी बघा, त्यांची क्वालिटी बघा, तुम्हीच बघा जाऊन. पाहिलं आम्ही, हे काय दर्जा का, तुम्ही अर्धा का ठेवलाय. त्यांनी केला होता तो, लगेच उघड्या करतात मी ना, पिरियड असतो क्वालिटीचं दर्जा काम झालं. आमचं काम क्वालिटीचं काम आहे, क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठेच केलं नाही. आणि यांचे काम सुमार काम आहेत. तुम्ही तलावाचा विषय काढला, पैसे लुटले अक्षरशः, म्हणजे लूट आहे, औषधाची लूट आहे. तेवढं लांब कशाला, सभागृहात आपण जाहिरात बघितली, सभागृहात नूतनीकरण केलं म्हणून. फोटो लावून सांस्कृतिक सभागृह 50 सभागृहामध्ये मी बघितलं, मातंग समाजाचं लग्न होतं, मी त्या लग्नाला गेलो होतो. बिचारे लग्न जेवतायत, वरून पाणी पडतंय, लोक पाणी काहीच नाही तिथे. काय केलं दुरुस्ती, तरी काय केलं, रंगरंगोटी बाहेरून केली, बाकी दुरुस्ती काहीच केलं नाही आणि पैसे लागले. म्हणजे अक्षरशः आवश्यकाची लूट होतीये, ते मला बघवत नाही. म्हणून ह्यांना लोकांच्या माझा तसं तरी मला चांगल्या चांगल्या सल्ला दिला होता, कशाला पडतात शहरामध्ये म्हणून. पण मला हे
एकतर विकासाच्या ट्रॅकवर आता अवसा आलेला आहे, तो ट्रॅक वाढवावा किंवा बंद पडणे, विकासाला खंड पडणे म्हणून पडतोय. आणि ही लूट आहे ना, ही जी विकृती आहे लूट करायची, ही थांबली पाहिजे. सो फेअर लूट, लुटीशिवाय दुसरं काहीच नाही. फक्त जरा घरी परत घ्या पाहिजे, जाणं पाहिजे आपण. शाळेतल्या शिक्षकाच्या पत्नीला पद द्यायची आणि त्याच्यावर सह्या करून घ्यायच्या, सह्या नाही केल्या की नोकरी जाते, तरी तू सह्या करणार. हे ब्लॅकमेलिंग आहे ना, हवा तशा ब्लॅकमेलिंग आणि लूट, हवा तशा पद्धतीनं लूट औषधाची करायची, ही लूट थांबवली पाहिजे. म्हणून मी दादांना सांगितलंय, मी दादांना पटवून सांगितलं की हा माणूस कसा लुटारू आहे, सफेद कपड्याचा लुटारू आहे. दादांचं नावेला दादांचा नावेला शेवटी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा असतील, पण दादा काय बोलले का, दादांना अभिमन्यू पवार किती काम करतो, कसा करतो माहिती आहे, रोज बघतात मंत्रालयात. माझी कामाची पद्धत दादांना माहिती आहे. हे आता तलाव तुम्ही पुन्हा समर्थित करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मला चांगला अवसा घडवायचा आहे, मी सुंदर अवसा जे आहे ना, त्यामुळे ते येतं. मला अगोदर स्वच्छ करू द्या, त्यानंतर सुरक्षित करू द्या, नंतर सुंदर करणार आहे. पहिलं स्वच्छता करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी माता भगिनींना पण आवाहन करतोय, ओला कचरा, सुका कचरा, बाकीचे ते काय आमचे जे गाईडलाईन्स आहेत नगरपालिकेचे त्या पद्धतीने तुम्ही वागावं. मग आपण स्वच्छ अवसा करू अगोदर, थुंकी पात्र ठेवणार आहे आपण. जे काही म्हणजे इंदोर बघून आलं मी, इंदोर तर मनप आहे, तरी खूप सुंदर केलं. आज देशामध्ये नंबर 1 इंदोरच आहे. होय होय, मनपामध्ये. तर त्या धर्तीवर मला अवसा करायचा. पूर्ण शहरामध्ये ड्रेनेजचा जो विषय आहे तो अंडरग्राऊंड ड्रेनेज करणार आहे आपण. जे छोटे बोळे आहेत ना, त्या ठिकाणी इकडे आपण नाली करू शकत नाही, इकडे मग रस्ता लहान होतो. होय होय, त्यामुळे मधून नाली द्यायची, चेंबर मध्ये हातात द्यायची, रस्ता पूर्ण करायचा, पण पूर्ण वापरता यावा असा एक प्लॅन आपण केलेला आहे. हे चांगलं डिझाईन आपल्याकडे औषधाचं आहे. औषधाचं एक चांगलं विजन माझ्याकडे आहे, चांगलं स्वप्न माझ्याकडे आहे. औषध कसा घडावं त्यासाठी निधी आपल्याकडे भरपूर आपण आणू शकतो अजून सुद्धा, पण निधीला कमतरता नाही माझ्याकडे. निधीला कमतरता नाही, त्यामुळे मी निधी अजून आणेल. पण आवश्यकांनी मला संधी द्यावी, माझा नगराध्यक्ष करावा, माझे नगरसेवक निवडून द्यावे. आणि अपेक्षित औषधाला विकास, अपेक्षित म्हणण्यापेक्षा कधी विचारच केला नाही आवश्यकांनी, असं होऊ शकते म्हणून असा विकास आपण करतोय. कधी आवश्यकांनी स्वप्न पाहिलं एवढं मोठं हॉस्पिटल म्हणून? नाही. कधी आवश्यकांनी स्वप्न पाहिलं सिनियर डिव्हिजन म्हणून? असे रस्ते मोठे होतील. आज औषधामध्ये कुठे डांबर रस्ता बघायला मिळणार नाही तुम्हाला, सगळे सिमेंटचे रस्ते. पण एक वेगळा औषध. तिसरा टप्पा तुम्ही ऐकला, तिसऱ्या टप्प्याचे उदाहरण किती केले लोकांनी? टप्पा तुम्हीच केला. 20 वर्षानं प्रकरण पडून तिसरा टप्पा, शाळेतले लेकर जायचे बिचारे, चिखलात पडायचे, उठायचे. अजूनही तिसरा टप्पा झालाय खरा, पण मुख्य रस्त्यावरची जी वाहतूक व्यवस्था आहे त्यासाठी काही प्लॅन केलेला आहे. आता एक ऑड इन आपण ते करतोय, म्हणजे सम विषम पार्किंग ते करतोय. आणि फोर व्हीलरला बंदी करायचा विचार आहे माझा. 3 व्हीलर सकाळी मारुती मंदिरापासून मारुती मंदिर पासून तिकडून जे पोलीस स्टेशन पासून तुमच्या प्रेसच्या आमच्या ऑफिस पर्यंत तिथपर्यंत मी पूर्ण बार टाकणार आहे. आडवे रस्ते वापरावे ते लोकांनी 4 व्हीलरसाठी. 3 व्हीलर आणि 4 व्हीलर पूर्ण बंदी करायची मध्ये. 2 व्हीलर अलाउड करायची, पण 2 व्हीलरला रस्ता पार्किंग आखून द्यायची डेव्हलप ब्लॉकवर. एक दिवशी असायला, एक दिवस त्या साईडला तारखेवर. त्यामुळे व्यापाराला खूप चांगली गती आहे. आणि असं किती 500-700 मीटर अंतर आहे. हो, जास्त मोठं. त्यामुळे आता मी ऍडिशनल आता जुनं बस स्टँड जे आहे ती जागा शासनाला मागितली, शासनाला ती जागा मला मिळाली. तर नगरपालिकेला काय बस स्टँड आहे, बरोबर आहे, तर नगरपालिकेला आपण हँडल करायची मागणी केलेली आहे शासनाने. नगरपालिकेत त्यावेळेस जर आलं तर खाली पार्किंग, फ्रूट मार्केट, व्हेजिटेबल मार्केट आणि वर ऑफिसेस, सीएच्या ऑफिसेस असतील, क्लासेस असतील किंवा वकिलाच्या ऑफिसेस असतील, आपण ते करून आपण त्यांना आपण देणार आहे. आपण त्यांना रेंटल, त्यातून उत्पन्न वाढेल नगरपालिकेचं, असा एक प्लॅन आहे आपला. आता आपण जे अतिक्रमण काढले मधल्या काळामध्ये, त्या ठिकाणी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून गाळे बांधणार आहे. आणि ते गाळ्यातून जे डिपॉझिट येणार आहे त्या डिपॉझिटवर ह्या सफाई कामगाराचं महिन्याला वेतन व्हावं अशी प्लॅनिंग आहे आपल्याला. आज 6 महिने वेतन होत नाही, कारण पैसे नाही. म्हणून आपण प्लॅनिंग करतो की जे अतिक्रमण परवा काढले आपण, जिथे हे गाळे आहेत त्याचे डिपॉझिट वाढवायचं, ते डिपॉझिट बँकेत ठेवायचं आणि त्याच्या व्याजावर हे सफाई, पहिलं काम सफाई कामगाराला पगार द्यायचा, कारण सफाई महत्वाची औषधाची. त्यामुळे एक चांगला औषध घडवायचं स्वप्न आहे. त्यांना माझं खुलं आव्हान आहे, चर्चेला बसा, काय केलंय, काय करणार सांगा. जाहीरपणे त्यांनी समोर यावं असं बसावं आपल्या दोघांसारखं. रिंगाणच तसा कार्यक्रम आयोजित करेल. मी पण आवाहन करतो अफसर साहेब यांना की आमदार साहेबांचं आव्हान स्वीकारून आपण नगरपालिकेच्या समोरच, सर्व शहराच्या समोर आपण येऊन
लोकांच्या समोर विकासावर चर्चा करावी. बिलकुल चर्चा व्हायला पाहिजे. मी तर असं या मताचा आहे की निवडणूक वैयक्तिक लेवलला किंवा आरोप प्रत्यारोप त्याला काय अर्थ नाही. हा तुम्ही काय केलंय आणि का करणार, तुम्हाला जनतेने मतं का द्यावी, पहिला सगळ्यात महत्वाचा सवाल आहे. का द्यावी, असं काय फरक केलं तुम्ही जनतेचं तुम्हाला मतं द्यावी. बोलायला काय नाही सांग, बरोबर आहे. मला बोलायला खूप आहे. मी काय आमचे किरण उडगेंनी पूर्ण प्रवास केला होता ना, 500 कोटी कशा आणले. आता आमची सभा आहे, त्यांनी जाहीरनाम्याची घोषणा दिली होती. वायफाय शहरामध्ये, कुठे वायफाय, आरो प्लॅन्ट देऊ, कुठे आरो प्लॅन्ट नाही होता काही दिवस ठेवला पुन्हा, ते पुन्हा ते गायबच झालं. अजून मशगूलला गेला. प्लांटे गेला आणि ते मशिनरी पण गेली. हे जो ह्याचा जो दिखावा आहे ना, त्यांचा जनतेसमोर आपण आणलेला आहे. आणि तो विषय आपण काढलाचा मुजिबुद्दीन पटेल साहेब असताना किंवा स्वर्गीय त्र्यंबकदासजी शंभर असताना किंवा आम्ही सगळे वेगळे उच्च नाही, आम्ही सगळी वाचनप्रेमी मंडळीने काय केलं होतं की नगरपालिकेला विनंती केली होती की विकास वाचनालयासाठी जागा आम्हाला नाही, तर नगरपालिकेने आमच्यासाठी थोडी जागा द्यावी. तर तो कोपरा जो डॉक्टर आरब यांचं घर आहे तो नगरपालिकेने आमच्यासाठी आरक्षित केला होता विकास वाचनालयासाठी. बरोबर. पण ते आता गायबच करून टाकलं, तिथे अतिक्रमण केलं. हो, हेच नाही, काही ठिकाणी जे रिकामे गाड्या म्हणजे आपण काय म्हणतो स्पेस असतो, ओपन स्पेस, त्या ठिकाणी काहीतरी हिरवा कपडा टाकायचा आणि कब्जा करायचा. हा प्रकार 2 ठिकाणी झाला. ते उदाहरण नाही आपण, हे काय बाबाची पेन नाही, प्रॉपर्टी शासनाची आहे. क्या बात आहे. त्या भागातल्या जनतेला विरंगुळा स्टेशन करायचं, तिथं गार्डन करायचे, हा अपेक्षित आहे. ओपन स्पेस तुम्ही असं करून मुस्लिम समाजामध्ये हिंदू द्वेष निर्माण, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, धार्मिक तेढ निर्माण करायचा आणि याची पोलीस द्यायची. आता मुस्लिम समाज सजग झालेला आहे, शहाणा झालाय. आणि मुस्लिम समाजाने बघितलंय. सुरेशप्पा कारंजे नगराध्यक्ष होते, होय, आमचे किरणप्पा उडगे नगराध्यक्ष होते भाजपकडून. काय झालं का त्या काळामध्ये, शादी खान आमच्या किरण दुकानला, होय, आणि आम्ही 6 वर्ष आमदार आहे. कोणी मुस्लिमाला काय टोचलं माझ्यामुळे नाही. सुईच्या टोकाला त्रास झाला कोणी मुस्लिमांना सांगा. मी मुस्लिमांना हेच आवाहन केलेलं आहे, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून बघितलाय, एकदा माझ्या विश्वास ठेवून बघा. आणि मी जर विश्वास पात्र नाही राहिलो तर पुन्हा तुम्हाला आयुष्यात पात्र मागायला येणार नाही. त्यामुळे माझं आव्हान आहे, तुम्ही त्यांना घेऊन बघितली का नाही, माझ्या घेऊन बघा ना, आम्ही लोक कसे काम करत बघा. एक आमचा विकास, आमच्याकडे प्लॅन आहे विकासाचा. बरोबर आहे. आणि माझे नगरसेवक, माझे नगराध्यक्ष पूर्णपणे माझा प्लॅन फॉलो करतील असं मला विश्वास आहे. ते शहर आता आपलं वाढतंय आणि आपला जो मेन रोड आहे त्यावर प्रचंड गर्दी आहे आणि उड्डाणपुलाचा प्रश्न खूप मोठा आहे. त्यासाठी अनेक आम्ही पत्रकार मंडळीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी सर्वांनी प्रयत्न केले. उड्डाणपूल होणारच आहे. उड्डाणपुलाचं टेंडर निघालेलं आहे, उड्डाणपुलाची डीपीआरचं टेंडर निघालं. काही लोक तुम्हाला भेटतायत आणि आमदार साहेब आमचा व्यवसायाचं नुकसान होत नाही. आता उड्डाणपूल होणार म्हणजे होणार. कुणी कितीही काय केलं त्याचं टेंडर फ्लॉट झालं ना, आता टेंडर फ्लॉट झालेलं आहे. आता जर डीपीआर तयार होतोय, 15-20 दिवसात डीपीआर फायनल होऊन जाईल. अजून 6 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल. उड्डाणपुलाचं काम चालू होईल. उड्डाणपुलाला कॉम्प्रोमाइज नाही काहीच. उड्डाणपूल होणार म्हणजे होणार. मला कोणी किती भेटू द्या आणि काही करू द्या, काय झालं काय नाही, उड्डाणपूल होणार म्हणजे होणार. त्यात कसलीही तरतूद नाही. आणि यावरच बाबांची भूमिका कशी असते, कधी करा म्हणतात, कधी नको म्हणतात. नेमकं करायचं का नाही हे सांगा, भूमिका स्पष्ट करा. मी सांगतो ना, उड्डाणपूल मला करायचं आहे, मी करणारच. तुम्ही सांगा करायचं का नाही. 4 लोक करू नका म्हणलं की नको म्हणणार, 4 लोक आले गेले की नको नका म्हणजे नाही. या बाबतीमध्ये त्यांची भूमिका ठोस नाहीच. ठोस नाही. वाईट केलं होता, मुलाखत केली होती, त्यांची भूमिका कधीच ठोस नसते. हा कधी युनिफॉर्म चांगला दिसतो, कधी पुन्हा वाईट दिसतो. कधी श्रीशल्य उडगे चांगले दिसतात, कधी वाईट दिसतात. श्रीशल्य उडग्याला उमेदवारी मिळणार होती दादांना, म्हणून त्यांनी मिळू नये म्हणून जीवाचा रान केला ना. तेव्हा श्रीशल्य दादा कसे वाईट आहेत ते त्यांनी पोस्टवरून सांगत सुटले मिळण्याच्या अगोदरच. पक्षाकडे सुद्धा फॅक्स करणे असेल किंवा सोशल, श्रीशल्य उडग्यांची इमेज डॅमेज करण्याचं काम त्या काळामध्ये महिनाभर त्यांनी केलं का नाही. केलं का नाही. मग आम्ही तसं केलं का काही, आम्ही कोणाच्या इमेजला हात लावला का. श्रीशल्य उमेदवारी निवडली म्हणून माझ्याशी सलगी केली, म्हणजे माझं उदो केला त्या काळामध्ये. बघा ना पोस्ट, श्रीशल्यचे डॅमेज इकडे, माझी उदो इकडं. तुम्हाला मदतही केली हो मधल्या काळात ना, मदत केली. आता नाही केली मला यावेळेस. नाही, आता त्याच्या अगोदर पहिल्या वेळेला यावेळेस तर त्यांनी लांब तर मेसेज टाकला खासदारांना, आमदारांना, की तुम्हाला विधानसभेत लोकसभेत कशी मदत केली ती.
लोकसभेला उमेदवार यांचा पहिल्या वेळेला बसवराज पाटलांचा विरोध करून तुम्हाला मदत केली ना, मग मी नाही म्हणलंच नाही. छान झाला, हा खुलासा झाला आज. मदत केली त्यांनी मला. हो, मी जाहीर सांगतो, त्यांनी सांगतो मदत केली. हे 25चं पार्सल परत पाठवा वगैरे यांचीच त्यांनी मला पहिल्या निवडणुकीत मदत केली. दुसऱ्या निवडणुकीत मला टोकाचा विरोध केला. टोकाचा विरोध केला. लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार असताना सुद्धा त्यांनी उघड मशालीचं ओमराजेंना मदत केली, काम केलं. विधानसभेला आपली युती असताना मी उमेदवार असताना उघड त्यांनी दिनकर माने साहेबांना मदत केली. भूमिका काय जसं जमल तसं. मग तुम्ही माझं तर म्हणणं की तुम्ही विरोधी पक्षात राहावं ना, मग आमच्या नाही सुनायला. बरोबर आहे. काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुणावर तरी विश्वास असावा माणसाचा. आता श्रीशिला दादासोबत फोटो बघितला परवा ह्या निवडणुकीच्या अगोदर, लगेच प्रेम दादाबरोबर उतरला लगेच. आणि मग दादा पण विसरले का 6 महिन्यापूर्वी त्यांनी काय केलं ते, किती डॅमेज करायचं. बरोबर. त्यांनी जे करायचं ते सगळं केलेलं खूप चालक आहे. आहे. प्रचंड चतुर माणूस आहे तो. पण त्यांना वाटतं की आपण हुशार आहोत. हुशार आहे. हुशार आहे. हा, स्वतःला हुशार समजण्यामध्ये मला काय अडचण नाही. दुसरा मूर्ख समजून माझा हे पण नाही. खरी गोष्ट, खरी गोष्ट. प्रत्येक राजकारणात प्रत्येक हुशारच असतो. मग राजकारण करणं सोपच आहे. प्रत्येक राजकीय कार्यकर्ता हा हुशारच असतो त्या त्या लेवलला. थोडस नाजूक प्रश्नावर येऊ. किरण उडगेंचं पुढे काय होणार आहे? किरण उडगेंचं चांगलं त्यांचं पुनर्वसन आपण करू. गोपाळचं काय होणार? आता गोपाळच्या विषयामध्ये मी तुम्हाला सांगेल, गोपाळनी अपक्ष उमेदवारी भरली होती स्वतःची. हा, मग तो माझा प्रश्न कशासाठी, का भरली? का भरली? आम्ही तर खाली उमेदवारी दिली होती. त्याच्या मिसेसला तुम्ही ऑलरेडी दिली होती. बोलून घेऊन दिली होती. बोलून घेऊन माझ्या घरी हक्कानं, कारण माझं नातं आहे. बरोबर आहे. होय गोपाळ माझा जवळचा नातेवाईक आहे. होय. माझ्या मामाची मुलगी जाते, त्याच्या भावाची. होय होय. एवढं जवळचं नातं आहे आमचं. मी हक्कानं सांगितलं की गोपाळ तुला घरी उमेदवारी द्यायची आहे, मी देणार आहे. आणि त्यांना हे सांगितलं की बाबा तू सांगशील ते खालचा दुसरा उमेदवार. ओके. म्हणजे तुला जे पाहिजे सोबत सब्बा मधला. म्हणजे एवढं करून बीफॉर्म दिल्यानंतर सुद्धा तुम्ही अपक्ष फॉर्म का भरला माझा सवाल आहे. त्याच्यामुळे गोपाळ ज्याच्यामध्ये शिस्तीच्या बाहेर वागलो. हा, शिस्तभंग झाल्यामुळे ही कारवाई झालेली. तरी मी गोपाळचं पुनर्वसन करणार, कारण गोपाळची ग्राउंडवर ताकद आहे. होय. तो हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याने जनतेची सेवा केलेली आहे. आयुष्यमान भारत कार्ड असेल, गॅस वाटणं असेल, किंवा सगळ्या योजना केंद्राच्या राज्याच्या त्यांना वाढत राबवलेल्या आहेत. अतिशय मेहनती कार्यकर्ता आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे. किती कौतुक करायला कार्यकर्ता तेवढं कमीच आहे, तेवढा त्या लेवलचा कार्यकर्ता आहे. पण पक्षाच्या विरोधात जाऊन काही कारवाई केल्यामुळे आम्ही तिची उमेदवारी काढली. ओके. हे पहिल्यांदा खुलासा करतो. खरं आपण बोलणार नव्हतं, पण तो विषय काढला म्हणून. तेव्हा गोपाळला अन्याय झाला म्हणता येणार नाही. गोपाळ स्वतःच अन्याय करून घेतलेला आहे. तरी सुद्धा गोपाळ हा आमचा कार्यकर्ता आहे. तो आमचा म्हणजे मेहनती कार्यकर्ता आहे. त्यामुळे गोपाळचं पुनर्वसन आम्ही चांगल्या ठिकाणी करू. प्रभाग 1 मध्ये तुम्ही लवकर अन्याय केला. लवकर अन्याय झाला आणि काँग्रेसमधून आलेल्या लगेच लोकांना तुम्ही त्यांच्या वेळात उमेदवारी की आम्ही विनिंग क्रायटेरिया बघितला. आत्ताचा मी 3-4 सर्वे वेगळे केले. ओके. 1 मधले असं केलं काय होईल, तसं केलं. माझं तर मी शेवटपर्यंत याच्या मुद्द्यावर होतो की मंजुषाताईंना लहूला उमेदवारी द्यावी आणि अंगण भाऊना कॉफ्ट मध्ये घ्यावं. ओके. अशी मी चर्चा पण केली. पण शेवटी ते जमलं नाही, गणितात बसलं नाही. आणि दोघांचा आग्रह होता दोघांना द्या म्हणून. शेवटी लहू आमचा घरचा आहे. तुम्हाला सांगतो, लहू हा कार्यकर्ता म्हणून नाही, तो माझा अत्यंत जवळचा मित्र गेल्या अनेक वर्षापासून. होय. म्हणजे या वर्षामध्ये सुनील उडगे आणि लहू कांबळे म्हणजे फार जुने मित्र आहेत. ओके. लहू तर स्वयंसेवक कार्यकर्ता आहे. होय, स्वयंसेवक. तो संघ विचाराचा कार्यकर्ता आहे. त्याने त्या एरियामध्ये कधी काळी भाजपचं कोण नाव पडत नव्हतं, त्यावेळेस त्याने भाजप उरलेली. होय. हे मला मान्य ना. म्हणूनच मी स्वतः त्याच्या घरी गेलो. मुख्यमंत्री सापडत नव्हते, पण त्यांना हुडकून माननीय मुख्यमंत्र्यांचं त्याचं बोलणं करून दिलं. आणि सांगितलं साहेब मुख्यमंत्र्यांना मी, साहेब माझ्याकडून अन्याय झाला. लहू आपला स्वयंसेवक कार्यकर्ता आहे, त्याला न्याय द्यायचा. तर साहेब तर स्वतः बोलले की लहू तुम्हाकडे मुंबईला ये, तुला स्टेट लेवलची कमिटी देऊ, तुझं पूर्ण पुनर्वसन करू, यावेळेस कामात राहा, तुला दिल्लीमध्ये निवडून आण, माझ्याकडे. मुख्यमंत्र्यांच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्र्यांनी इतक्या खालच्या
कार्यकर्त्याला येऊन बोलण्याची पहिली वेळ आहे. शेवटी पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. मुख्यमंत्री पण काय म्हणतात, ही कार्यकर्त्याची पार्टी आहे, केडर बेस पार्टी आहे, केडर सांभाळला पाहिजे, त्यात लहू सगळा कार्यकर्ता, त्याला बोलणं हे गरजेचं होतं. म्हणून मी माझ्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांना विनंती केली, तुम्ही लहूची समजून काढा. पण साहेबांनी माझं ऐकलं आणि लहूची समजून साहेबांनी काढली. प्रभाग 2 मधून आपण पवन राजचट्टे यांच्या मिसेस बरोबर आमच्या मित्राला तिथून तुम्ही उमेदवारी दिलेली आहे, सुनील मिटकरी यांना, आणि बसवराज पाटलांनी जाहीर सभेत तुमचं कौतुक केलं. बरं झालं म्हणजे तुम्ही सुनीलला उमेदवारी दिली. नाही बघा, या पाठीमागचं गणित काय, गंमत काय? गणित गंमत काहीच नाही. मागच्या वेळेस जे घडलं, चूक झाली, ते पुन्हा होणे म्हणून मी त्यात कसरत केली आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र करण्याचं काम केलं. आणि मला आनंद आहे की दोन्ही कुटुंबात राजचट्टे आणि मिटकरी तुम्ही एकत्र आणले. मला आनंद आहे की दोन्ही आज मिळून फिरतायत. त्यामुळे प्रभाग 2 मध्ये तुम्ही सहजपणानं गुलाल उधळत आहे. सहजपणे मी लीड बसतोय आता 2000ची का 2200ची. शहरामध्ये जिथे जिथे तेढ होती, जिथे जिथे हिंदू समाजामध्ये किंवा लिंगायत समाजामध्ये, ती बहुतेक तुम्ही आता संपवलेली आहे. कुठंच काय राहिलं नाही आता. उडगेना उमेदवारी, कुठंच काय राहिलं नाही. मिटकरीना, इळेकरना, अगदी सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही. एखादा वडील म्हणून सुद्धा आपण सगळ्या लेकरांचं समाधान करू शकत नाही. मी तर तसा छोटा माणूस आहे, पण मी सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यात काही नाराजी आता जसं लहू आहे, गोपाळ आहे, काही ठिकाणी झालाय. कल्पना डांगे, कल्पनाताईंचं त्यांना मी समजून सांगितलं की बाबा ताई तुमचं गणित बसत नाही. कारण मी 3 सर्वे केले वेगवेगळे. ताईंना किंवा मंजुषा ताई त्याचं काय होईल किंवा कसं काय होईल, मी सगळे गणित करून मी ताईला बोलून घेऊन सांगितलं की ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मी स्वीकृत सदस्य करतो. काय बात आहे. मी शब्द त्याला दिलेला आहे, तुम्ही ह्यातून माझ्या विधान लिहून आणा. स्वीकृतचा विषय पण तुम्ही संपवलाय. एक संपवला, एक संपवला, एक शिल्लक आहे, आणखी एक शिल्लक आहे. कारण ताईंचं दलित समाजामध्ये ताईंचं काम चांगलं आहे, ऍक्टिव्हली काम करतात. आणि माझ्या विधानसभेमध्ये ताईने खूप काम केलंय. इनफॅक्ट शहरात नाही, ग्रामीण भागामध्ये जाऊन सुद्धा दलित व्यवस्थेमध्ये अभिमन्यू पवार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, आम्ही केलेलं काम, सरकारने आमची केलेली कामं, बाबासाहेबांच्या स्मारकापासूनचे सगळे इतिहास, एक चांगली वक्ता पण आहे, चांगली वक्ता पण आहे, धडाडीची कार्यकर्ता पण आहे आणि करेज आहे, सगळं आहे. आम्ही ताईला वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही ताईला स्वीकृत सदस्य, एकच सदस्य मी शब्द दिलाय, तो म्हणजे कल्पना डांगेंचा. ओके. पण निवडून आले तर म्हणलेला आहे, निवडून आणायचे. मग त्या प्रभागातले 2 आले पाहिजे. ते पराभूत झाले तर मग यांचं बी स्वीकृत सदस्य अडचणीच जाहीरपणे. मला शेवटी मी अभिमन्यू पवार म्हणून नाही, भाजपचा नेता म्हणून मी काम करतो. गोपाळ अभिमन्यू पवारचा नातेवाईक आहे, पण मी भाजपचा नेता म्हणून काम करत असताना त्यांनी केलेली चुकीवर आपण ते क्षमा नाही. आणि इथून पुढे कुठला क्षमा नाही. पार्टीच्या आड किंवा पार्टीच्या हिताच्या कुणी आलं तरी कारवाई आपण करणार, त्यात नाही सोडणार मी कोणाला. या निवडणुकीच्या माध्यमातून शहरातल्या जनतेला आपण भाषण तर करताय वारंवार, तरी सुद्धा आता रिंगणच्या माध्यमातून शहरातल्या जनतेला काय आवाहन करताय? शहरातल्या जनतेला माझं आव्हान आहे, विनंती आहे नम्रपणे, की तुम्ही बघताय मागच्या 5-6 वर्षामध्ये औषधाचा चेहरा मोहरा बदलतोय. मोठे मोठे बिल्डिंग या ठिकाणी येत आहेत. पोद्दार स्कूल आली, चिने डिव्हिजन आलं, तहसीलचं वरचा मजला तयार होतोय, पंचायत वरचा मजला तयार होतोय, लातूरपेक्षा मोठं रेस्ट हाऊस या ठिकाणी आलं. मराठवाड्यातलं सगळ्यात उत्तम हॉस्पिटलपैकी एक हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे. चेहरा मोहरा बदलतोय. 3रा टप्पा झाला. सगळी मंदिरच आपण सुशोभीकरण केलेली आहेत. राम मंदिर घ्या, हनुमान मंदिर घ्या, नरसिंह मंदिर घ्या, कुठल्याही मंदिरापुढे सभागृह ठेवलं नाही, सगळे सभागृह झालेत. मस्जिदीला रस्ते दिले, दर्ग्याला दिले, कब्रस्थानला कंपाऊंड दिलं, मदरशाला लाईट दिली, पेवर ब्लॉक दिला, जे जे लागेल ते सगळं दिले. बुद्ध विहार या ठिकाणी होता, बुद्ध विहार चांगला आकर्षक बुद्ध विहार या ठिकाणी आपण नावशेकरांना दिला. आता या ठिकाणी स्टॅच्यू पार्क करतोय आपण. हा, ते तुम्ही सुरुवातीच्या स्टॅच्यू पार्क मध्ये या दुर्दैवानं या शहरामध्ये कुठल्याही महापुरुषाचा प्रेरणादायी पुतळा नाही. तुमच्या शेजारच्या तळ्याच्या एरियामध्ये होऊ शकतो. जागा चांगली आहे. जागा मागितली आपण, जिल्हा परिषदची ही जागा इथली, ही मोठी जागा मागितली, जुनी पडून असलेली मोठी जागा. ती जागामध्ये आपण माझ्या लक्षात आहे की महापुरुषांचे पुतळे, एक स्टॅच्यू पार्क व्हावा आणि ते सुरक्षित अंडरग्राउंड कंपाऊंड. म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, महात्मा बळवंतांचा पुतळा असेल, बाबासाहेबांचा असेल, अण्णाभाऊ साठेचा असेल, माता अहिल्याचा असेल आणि महाराणा प्रतापचा. ही प्रेरणादायी पुतळे जे पुढे आयुष्यभर प्रेरणा देतील जनतेला.
आणि त्यात फायदा असा होईल की कुठल्याची जयंती किंवा पुण्यतिथी आली तर सगळ्याच महापुरुषांना वंदन, सर्वांचा सन्मान आहे. सर्व सन्मान होईल. अशी एक आयडियल योजना आपण या ठिकाणी करतोय. त्यामुळे हे सगळं एक स्वप्नवत अवसा घडवण्यासाठी तुम्ही आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार डॉक्टर ज्योती बनसुडे आणि खालचे जे नगरसेवक आहेत, 10 वार्डामध्ये 2 बाणाचे नगरसेवक आहेत, 7 वार्डामध्ये 1 बाणाचा नगरसेवक आहे. धनुष्यबाण आणि कमळ याच्यावर भरघोस मतदान करावं, आपला आशीर्वाद द्यावा आणि मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना काम करण्याची एक ताकद आपण द्यावी एवढी विनंती करतो. 2 तारखेला मतदान आहे. सकाळ सकाळी त्या दिवशी लग्नाची तारीख आहे. लग्नाला जावा, मी म्हणणार नाही जाऊ नका, पण मतदान करून लग्नाला जावा असा माझा आग्रह आहे. आणि मी विनंती करतो ज्यांनी लग्न अरेंज केलेत त्यांनी औषधातून मतदान करून आले का तर अक्षता द्या, म्हणजे मतदान घ्यायला पाठवा. मी असं विनंती करेल की मतदान करूनच लग्नाला जावं. आणि मतदान हे पवित्र दान आहे. बाहेरच्या गावात कोण आपले नातेवाईक असतील त्यांना मतदानाला बोलावं. आणि एकूण मला मतदानात टक्केवारी सुद्धा 80% पुढे जायची अपेक्षा. मतदान चांगलं व्हावं आणि मतदान कमळाला आणि बाणालाच व्हावं अशी मी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही मला मतदान करून आमदार केला त्याबद्दल आभारी मानतो. आणि या जनतेला, या आमच्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना निवडून द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय, त्यांच्या पक्षाची भूमिका काय, शहराचं काय स्वप्न त्यांच्या डोक्यामध्ये आहे, काय विजन आहे, कशा पद्धतीनं शहराची बांधणी करायचा त्यांचा प्लॅन आहे, कशा पद्धतीनं औषधाला सुरक्षित करायचं आहे, कशा पद्धतीने औषधाचा विकास घडवून आणायचा आहे, या सर्व मुद्द्यांवर काही जी नाराज झालेली मंडळी आहेत त्याही मुद्द्यांना स्पर्श करून एक नवा विचार माध्यमातून या आपल्या निगमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आजच्या या भागामध्ये त्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे आमदार साहेब खूप व्यस्त आहेत, मला त्यांचा वेळ मिळेल का नाही याबद्दल शंकाच होती, पण विनंती केल्यानंतर त्यांनी सकाळी सकाळी हा वेळ दिला आणि माझ्या अगोदर तयार होऊन बसले. आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक आभार. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या उमेदवाराला राहू द्या. धन्यवाद.